आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात। पार्थ पवार आता राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। पार्थ पवार शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेत। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। पार्थ पवार आता हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळते। शिवतीर्थ या निवासस्थानी या दोघांमध्ये भेट होती। दरम्यान नेमकी कोणत्या कारणासाठी ही भेट घेण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होती। भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आता पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होती, नेमकं कारण काय काय अधिकची माहिती मिळते? निश्चितच आपण पाहतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खरं तर अपघाती मृत्यू प्रकरणासाठी चौकशी व्हावी या संदर्भात यापूर्वी रोहित पवार सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले होते। आणि यानंतर आपण पाहतोय की आज अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सुद्धा आता आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळते। आणि एकूणच याच सर्व संदर्भात जी आहे ती चर्चा ही राज ठाकरे यांच्यासोबत केल्याची माहिती ही आता सूत्रांकडून मिळते। आणि तब्बल 1.5 तास खरं तर पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थ या निवासस्थानी होते। आणि या दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर या सर्व संदर्भात चर्चा ही झाल्याची समोर येत आहे। आणि आगामी काळात अजितदादा पवार यांच्या संदर्भातली जी चौकशी आहे निष्पक्ष पद्धतीने व्हावी या पद्धतीची मागणी ही वारंवार पार्थ पवार असतील, त्याचबरोबर रोहित पवार किंवा मग इतर जे विरोधातले नेते आहेत त्याचबरोबर अमोल मिटकरी असतील या सर्वच नेत्यांच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येत होती। आणि या संदर्भात राज ठाकरेंची सुद्धा भेट ही जी आहे ते अनेक नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळाली। रोहित पवारांनी सुद्धा प्रामुख्याने या संदर्भात भेट घेतली, त्यांना पत्र दिलं आणि या संदर्भात चौकशीसाठी त्यांनी सुद्धा यामध्ये जे आहे ते पुढे बोलावं किंवा मग राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात भूमिका घ्यावी, चौकशी जी आहे ते निष्पक्ष पद्धतीने व्हावी यासाठी मागणी करावी अशी सुद्धा भेट जी आहे ती रोहित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळेल। आणि यानंतर आता प्रामुख्याने पार्थ पवार सुद्धा हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती प्रकरणासंदर्भात आता राज ठाकरे सुद्धा अग्रेसर राहतील का, या संदर्भात सरकारला काही मागणी करतील का, सरकारला काही प्रश्न नक्कीच जय, त्यामुळे आता या भेटीनंतर राज ठाकरे या सगळ्या संदर्भात काही भूमिका घेतात का याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।